मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची 1000 कोटींची तरतूद. राज्य सहकारी बँकेच्या बैठकीत घोषणा. मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश. महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्र्यांच्या सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 148 कोटींच्या अष्टविनायक विकास आराखड्याला सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक पर्यटन विकासाला गती मिळणार. निर्णयाचं भाविकांकडून स्वागत. कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थानचा होणार सर्वांगीण विकास. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 260 कोटी मंजूर. इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार. इंडिगो अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडमध्ये उड्डाणाबाबत पहिला करार. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेची रस्त्यातच प्रसूती. जळगावच्या चोपडा तालुक्यातील बोरमळी गावातली घटना. महिलेला पतीने दुचाकीवरनं रुग्णालयात नेल्याचा धक्कादायक प्रकार. घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त. इचलकरंजीतल्या व्यंकटेश कॉलनीत 3 भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला. घटनेत चिमुकली गंभीर जखमी. नागरिकांकडून कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी. धाराशिवच्या नळदुर्गमध्ये शिवराज हॉटेलसमोर बापलेकाकडून निर्घृण हत्या. समाजसेवा करायचा म्हणून हत्या केल्याचा मृत व्यक्तीच्या पत्नीचा दावा. वडील जयकुमार गायकवाड फरार. मुलगा सोहन गायकवाड अटकेत. परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्याच्या दुरवस्थेवरून नागरिकांचा संताप. पिरडी यात्रा काढत सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरिकांकडून जागं करण्याचा प्रयत्न.